राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. रोहित पवार एका बाजूला अजितदादांचा मृत्यू कसा झाला हे शोधण्याच्या पाठीमागे पळतायत. अजितदादांना नक्की त्यांची हत्या केली का त्यांचा अपघात झाला ह्याचं उत्तर शोधण्यामध्ये पुढे पळतायत ते. आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं म्हणजे अजित पवार गटाच्या काही आमदारांना आणि मंत्र्यांना या सगळ्या गोष्टींचा विसर पडलाय की काय, फरक पडत नाहीये. एक दोन ठराविक आमदार सोडले तर बाकीचे आमदार कोणीही बोलायला तयार नाहीत की अजितदादांसोबत नक्की घडलं काय. कुठल्याही आमदारांनी अजित पवारांच्या अपघाताची मागणी केली नाही चौकशीची. आणि दुसऱ्या बाजूला अजित पवार गटाच्या पक्षाचं आज राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष बनल्या. त्याच्यानंतर जे त्यांचे वरिष्ठ आहेत, 2-3 पिलर, स्वतःला फार वरिष्ठ समजतात ते, त्यांनी आरोप करायला सुरुवात केली. एक तर सुप्रिया सुळेवरती पहिला आरोप केला की सुप्रिया सुळे पाठीमागे एकदा बोलल्या होत्या की दूधवाला पण सकाळी लवकर उठतो, दादांना टोमणा मारला होता, दादा लवकर उठायचे ना. तो बोलून दाखवला. अरे ते एका रक्तातली माणसं आहेत, ते किती एकमेकांना टोमणे मारले तर शेवटी एका ताटात जेवत होते. त्यांच्या घरामध्ये माती कुणी कालवली हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. कुणी अजितदादांचं डोक्यामध्ये विलिनी इकडे येण्याचा घातलं ते अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे मी तुम्हाला जाऊन सांगतो, एका व्यक्तीनं मात्र अत्यंत चतुराईने गेम मोठा केलाय. तो गेम असा आहे की सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्षपद करून स्वतःवरती जे वार येत होते हे आता कमी करायला सुरुवात केलेली. म्हणजे प्रफुल्ल पटेल ज्यांच्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये संशय आहे, त्यांचं एकंदरीत देहबोली, वागणं, चालणं, बोलणं, अजित पवारांचे अत्यंत जवळचे विश्वासू ते होते, बरोबर. त्यांनी अजितदादा गेल्यानंतर सगळ्यात अगोदर मागणी, त्यांच्या मृत्यूची चौकशीची मागणी ही त्यांनी करायला पाहिजे होती. कारण अजितदादाच्या पक्षामध्ये अजितदादांच्या नंतर प्रफुल्ल पटेलांचा पहिला नंबर लागतो. वरिष्ठ आहेत ते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, या दोन लोकांनी रोहित पवारांपेक्षा पुढे जाऊन या सगळ्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे होते, ना की अजितदादा गेल्यानंतर चौथ्या दिवशी सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेण्यासाठी दबाव टाकण्यापेक्षा. आज रोहित पवारांनी स्पष्ट सांगितलं, अजित पवारांच्या मृत्यूनंतर चौथ्या दिवशी सुनेत्रा वहिनींनी शपथविधी का घेतला. सुनेत्रा पवारांची अजिबात इच्छा नव्हती आणि मला वाटते कुठल्याच पत्नीची ती इच्छा नसावी आणि असूही शकत नाही. कारण सुनेत्रा पवार यांनी त्यांचा नवरा गमावलाय, पार्थ आणि जय असेल त्यांनी त्यांचे वडील गमावले. त्यामुळं राजकारणामध्ये काय करायचं, कसं करायचं, कधी करायचं ह्या डोक्याच्या बाहेरच्या गोष्टी त्यांच्या सध्याच्या तरी काळामध्ये आपण असं समजून चालू. पण त्याच्या पलीकडे जाऊन रोहित पवार असं बोलले की सुनेत्रा पवारांना चौथ्या दिवशी शपथविधी घेण्यासाठी कुणी दबाव टाकला, कुणी. कारण त्यांना माहित होतं सुनेत्रा पवार काय तयार होणार नाहीत. आणि जर सुनेत्रा पवार तयार झाल्या नसतील तर ह्या चेल्या चपाट्यांची, लांडग्यांची वगैरे मजा झाली असती. तेच हवं होतं त्यांना, असं पण म्हणू शकतो आपण. नक्की एका बाजूला रोहित पवार जर अजित पवारांना न्याय देण्यासाठी किंवा न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतील, तर आता असं मला वाटतं की सुनेत्रा पवारांनी देखील या सगळ्या गोष्टींबद्दल बोलणं फार गरजेचं आहे. आपण मान्य करू की त्यांच्यावरती सध्या मोठा दुःखाचा डोंगर आहे. पण दुसऱ्या बाजूने आपण असं म्हणू की तरी देखील त्या या राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या. त्यामुळं अजितदादांच्या मृत्यूबद्दल त्यांना काय वाटतं हे त्यांनी बोलणं फार गरजेचं. त्यांचं मौन हे राज्याला न पचणारं आहे. त्यांच्या घरातली लोक डेफिनेटली अजितदादांना न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आणि ज्या अर्थी अजितदादांना न्याय मिळवण्यासाठी त्यांच्या घरातले लोक प्रयत्न करत आहेत, या अर्थी अजितदादांसोबत नक्की काहीतरी झालेलं आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये राजकारण करण्याचा कुणाचा हेतू नसेल असं आपल्याला तरी वाटतं. तुम्हाला काय वाटतं, खरंच अजितदादांचा अपघात झाला की घातपात झाला, त्यांच्यासोबत काय विचित्र घडलं का? का असं सांगण्यात येते की ज्या 5 बॉड्या मिळाल्या, ह्या 5ही बॉड्या त्यांचं शरीर व्यवस्थित नव्हतं. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगतो, अशा अनेक केसेस आहेत ज्या जळून खाक होतात, ज्या नष्ट होतात. त्यांची हड्डी जरी सापडली ना, त्या हड्डीवरनं DNA टेस्ट करतात आणि DNA टेस्ट करून नंतर मग त्यांच्या घरी ते देतात. अजितदादांच्या बाबतीत अशा प्रकारची कुठलीही घटना घडली नाही. म्हणजे 5 बॉड्या सापडल्या, पण 5ही बॉड्यांचं पूर्ण शरीर मिळालं नाही कोणाला. नक्की त्या 5 बॉड्या कोणाच्या होत्या हेही नाही समोर आलं. आपण असंच म्हणूया ना, कारण घरातनं निघाल्यानंतर विमानतळापर्यंत, आणि विमानतळ
विमानतळावरती विमान उडण्यापर्यंतचे हे सगळे सीसीटीव्ही फुटेज 20-20, 30-30, 50-50, 100-100 मीटरवरती आजकाल सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. साधी चोरी झाली तरी 100-200 सीसीटीव्ही फुटेज पोलीस चेक करतात. राज्याचा इतका मोठा नेता गेला आणि आजपर्यंत एक सीसीटीव्ही फुटेज समोर नाही आला. अजित पवारांना घेऊन जाणारे म्हणजे जे पायलट 2 आले होते यांच्या अगोदर दुसरे 2 पायलट येणार होते. सकाळी 6 वाजता मुंबई सारख्या ठिकाणी सकाळी 6 वाजता कुठेही ट्रॅफिक लागत नाही. मग ते ट्रॅफिकमध्ये जर लागलं तर ते अजूनपर्यंत मीडिया समोर का नाही आले? कोण होते ते पायलट जे ट्रॅफिकमध्ये अडकले? कुठल्या ट्रॅफिकमध्ये अडकले? आजकाल सगळ्या सिग्नलवरती सीसीटीव्ही कॅमेरा असतात. या सगळ्या गोष्टींकडे जर आपण एकंदरीत बघितलं तर जे रोहित पवारांच्या मनामध्ये संशय आहे, जे अनेक लोकांच्या मनामध्ये संशय आहे, तो आपल्याही मनामध्ये संशय निर्माण होतो. त्यामुळं नक्की दादांसोबत घडलं काय, अजित पवारांसोबत घडलं काय, तुम्हाला काय वाटतं? तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनल आपल्या सबस्क्राईब नसेल तर नक्की करा. जय शिवराय, जय शंभूराजे, जय मल्हार.